15व्या बैठकीत पावसाळ्यातल्या खड्ड्यांच्या कामासाठी 60 कोटींहून अधिकचे 16 प्रस्ताव होते. तसंच या बैठकीत एकूण 64 प्रस्ताव हे पटलावर ठेवण्यात आले होते. पण खड्ड्यांच्या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली असता आम्हाला बोलू दिलं जात नाही असा आरोप करून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. रस्त्यावरच्या खड्ड्यांबाबत, रस्त्याच्या कामाच्या ऑडिटबाबत आणि लांबलेल्या नालेसफाईच्या मुद्द्यांवर आम्हाला बोलायचं होतं, पण आम्हाला बोलू देण्यात आलं नाही असा आरोप विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडून करण्यात आला. सलग 25 प्रस्ताव चर्चा न करता मंजूर करण्यात आल्याचा आरोप हा विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सत्ताधारी महायुतीवर केलाय. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सांगितलं की आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलेले समसमान प्रस्ताव मंजूर करण्यात आले. आज स्टँडिंग कमिटीची मीटिंग मध्ये स्टँडिंग कमिटी चेअरमॅनचा मनमानी कारभार चालत होता. त्यामुळे त्याला जे पाहिजे त्याला ते रिफर बॅक करत होते, नामंजूर करत होते आणि ज्याला ते पाहिजे होता की बाबा मंजूर करा त्याला मंजूर करत होते आणि कोणाला बोलायची संधी दिली नाही. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकमतांनी निषेध केला त्यांचा आणि बाहेर येण्याचा निर्णय केला. ज्या पद्धतीने अध्यक्ष सभा चालवत आहेत, अनुकूल प्रतिकूल काय बघत नाही. आम्हाला वेळी बोलायचं आहे, महत्वाचे विषय आहेत, पावसापूर्वीचे विषय आहेत. या सगळ्या विषयांवरती फाटा देऊन प्रत्येक विषय मंजूर करणार असतील आणि आमचं काय ऐकणार नसतील तर त्या बैठकीत बसून करणार काय आम्ही. एक धक्कादायक बातमी. कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी परिसरात काळजाचा थरकाप उडवणार